न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नमस्कार, मी प्रतिभा। न्याय क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड परिसरातील मारोंजी हिंजवडी भागातून एक गंभीर आणि जनतेच्या आरोग्याशी निगडीत मुद्दा समोर येत आहे। पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या विधानामुळे आता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झालाय। आरएमसी प्लांट कायमचे बंद करणे हा आमचा उद्देश नाही, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करू, या विधानावर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गेल्या जवळपास 20 वर्षांहून मारोंजी आणि हिंजवडी परिसरात आरएमसी प्लांट कार्यरत आहेत। मात्र या काळात परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत उभ्या राहिल्या आहेत। जिथे पूर्वी मोकळी जागा होती तिथे आता हजारो कुटुंब राहत आहेत। स्थानिकांचा आरोप आहे की या आरएमसी प्लांटमधून होणाऱ्या धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। विशेषतः लहान मुलांमध्ये ॲलर्जी, श्वसनाचे आजार, दमा यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत। नागरिकांचा थेट सवाल आहे, सरकारला उद्योग हवे आहेत, पण जनतेच्या आरोग्याचे काय? एकीकडे प्रदूषण कमी करू असे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात कोणती ठोस उपाययोजना केली जाते का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे। स्थानिक नागरिकांची मागणी स्पष्ट आहे। आरएमसी प्लांटचे तातडीने पुनर्वसन करावे, प्रदूषणावर कडक नियंत्रण ठेवावे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रहिवासी भागात अशा उद्योगांना परवानगी देताना पुनर्विचार करावा। यामध्ये वाकड प्रभागातील सोसायटीचे पदाधिकारी सचिन लोंढे, तन्मय पंढुर्णे, इंगळे साहेब, सिनियर सिटीजन बांदोळेसह प्रशांत काटेसह अनेक लोक उपस्थित होते। आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की सरकार या वाढत्या रोषाकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देते का। ही फक्त तक्रार नाही तर जनतेचा इशारा। न्याय क्रांती न्यूज, वाकड, पुणे। प्रशांत काटे, संपादक। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।